half of the perimeter of the rectangular garden whose length is 4 meter more than its width. एक जर रेक्टँग्युलर गार्डन असेल तर या ठिकाणी असं रेक्टँग्युलर गार्डन आहे आणि त्याची लेंथ जी आहे ना ती 4 मीटर मोर आहे विड्थ पेक्षा. आता दोन डायमेन्शन आपल्याला काढायचे म्हणल्यावर आपल्याला हे माहिती पाहिजे त्याची लेंथ इक्वल असते, त्याची विड्थ इक्वल असते. मग त्याची आपण लेंथ कन्सिडर करायची एक्स आणि दुसरं व्हेरिएबल विड्थ कन्सिडर करायची वाय. मग एक्स अँड वाय आर द लेंथ अँड विड्थ ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन. वी हॅव टू सपोज दॅट एक्स अँड वाय लेंथ ऑफ द गार्डन एक्स मीटर आणि विड्थ ऑफ द गार्डन वाय मीटर. आता आपल्याला काय करायचंय एक्स आणि वाय आहेत तर आता त्यांनी हाफ पेरीमीटर काय दिले 36 मीटर दिले हाफ पेरीमीटर. आता हाफ पेरीमीटर म्हणजे 4 साइड आहेत, 4 पैकी 2च घ्यायचे, हाफ म्हणजे अर्धी. म्हणजे याचा अर्थ त्यांनी एक्स प्लस वाय पेरीमीटर म्हणजे ऍडिशन असते इज इक्वल टू 36 दिले. मॅजिक बॉक्स नंबर 1 इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करायचं त्याला. आणि नंतर काय म्हणले लेंथ इज 4 मीटर मोर दॅन इट्स विड्थ. लेंथ इज 4 मीटर मोर दॅन विड्थ असं म्हणलं की नाही. लेंथ ही विड्थ पेक्षा 4 मीटरनी जास्त आहे. लेंथ म्हणजे कोण आहे एक्स, ही 4 मीटर मोर कोणापेक्षा विड्थ म्हणजे कोण आहे वाय. म्हणजे आता इथं पण या ठिकाणी इक्वेशन तयार झालं पण इथं निघाली एक्स ची व्हॅल्यू. आपण केले असलं नाही त्याला आपण पुट करूया. पुट एक्सच्या जागेवर पुट करायचं. पुट इक्वेशन 1 इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 मध्ये आपण पुट करूया. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36 आहे. तर एक्सच्या जागेवर जर आपण या ठिकाणी 4 प्लस वाय पुट केलं पुढचं एक वाय इज इक्वल टू 36. 4 ला तिकडे नेऊ प्लस मायनस एक आणि 2y 36 मायनस 4 2y इज इक्वल टू 32. y इज इक्वल टू 32 अपॉन 2 2 1 2 16 32. y इज इक्वल टू 16 आला. आता y इज इक्वल टू 16 इथं पुट करायचं वायच्या जागेवर म्हणजे x येतं. पुट इन द इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 1 y इज इक्वल टू 16 आता पुट करूया. मग सॉरी इक्वेशन 1 नाहीये इक्वेशन 2 आहे. मग x इज इक्वल टू 4 प्लस y आहे ना. मग आपल्याला काय करायचंय 4 प्लस 16 20 राईट. म्हणजे या ठिकाणी लेंथ ऑफ द गार्डन डायमेन्शन लेंथ किती निघाली. लेंथ एक्स म्हणजे 20 मीटर आणि विड्थ म्हणजे त्याची रुंदी वाय इज इक्वल टू 16 मीटर. असं फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी येणार आहे. अवघड आहे का काही इक्वेशन बनवायचंय आणि त्याला